नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांची नित्य सेवा कशी करायची ते पाहूया. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यपूजा म्हणजे डेली पूजा ही अत्यंत साधी, भावपूर्ण आणि श्रद्धेने करायची सेवा आहे. श्री स्वामी समर्थ भक्तींमध्ये बाह्य डामडौलापेक्षा तुमच्या मनाची एकाग्रता आणि भक्ती ही फार महत्त्वाची आहे आणि या भक्तींमध्ये मनापासून केलेलं समर्पण हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर खालीलप्रमाणे नित्यपूजा विधी तुम्ही स्वामी समर्थांचे करू शकता. तर त्यामध्ये आहे नंबर 1 वर पूजेची तयारी. म्हणजे पूजेची तयारी कशी करायची. सकाळची वेळ म्हणजे पहाटे, एकदम पहाटे नाही, एकदम पण पहाटे, शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर किंवा मग सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान, धुतलेले कपडे परिधान करावेत. त्यानंतर आहे स्वच्छता. हा फार महत्त्वाचा भाग आहे. देवघर आणि स्वामी समर्थांची मूर्ती किंवा मग फोटो असेल तुमच्याजवळ, फोटो म्हणजेच प्रतिमा स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. त्यानंतर आहे आसन. तुम्ही पूजा करायच्या वेळेस स्वच्छ आसनावर बसायचं आणि आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. त्यामध्ये आहे नंबर 2 नित्य पूजा विधी. पूजा कशी करायची स्टेप बाय स्टेप ते आता आपण व्हिडिओमध्ये समोर जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम स्वस्तिक व चौरंग. तुमच्या देवघरामध्ये चौरंग ठेवून त्यावर पिवळे नसेल तर लाल वस्त्र अंथरून वडाचे पान ठेवून त्यावर स्वामींची प्रतिमा नसेल तर मूर्ती जे असेल तुमच्याकडे ते स्थापन करावे. नंतर गणपती आणि गुरुपूजन. पूजेच्या सुरुवातीला गणपतीचे स्मरण करून सुपारीला गंधा अक्षदा वाहून पूजावे. आधी पंचामृताने स्नान घातलं तरी चालेल. त्यानंतर श्री गुरुदेव दत्त म्हणून गुरुपूजन करावे. नंतर आहे पंचामृत स्नान. सांगितल्याप्रमाणे शक्य असल्यास स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर हळूहळू पाणी पंचामृत अर्पण करून नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. फोटो असल्यास फक्त पुसूनच घ्यावा. आता पंचामृत रोज तुम्हाला शक्य नसेल होत बनवणं, तर हा विधी नुसतं पाण्याने केला तरीही चालेल. त्यानंतर आहे गंध व फुलं. स्वामी समर्थांना गंध जसे केशर, चंदन जे तुमच्याकडे असेल ते याचा टिळा लावावा. ताजी फुले विशेषतः तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करावे. नंतर येतो धूप आणि दीप. स्वामींसमोर धूप म्हणजेच अगरबत्ती आणि शुद्ध तुपाचा दिवा हा नक्कीच लावावा. तूप शक्यतोवर हे गाईचंच वापरावं. आता नैवेद्य. स्वामींना नैवेद्य जसे साखर, खडीसाखर, गूळ, खोबरे किंवा कुठलाही गोड पदार्थ जो तुम्हाला शक्य होत असेल तो असा एक गोड पदार्थ दाखवावा. आता नंबर 3 वर आहे स्वामी समर्थांची सेवा आणि त्यांचं नामस्मरण. त्यामध्ये नंबर 1 आहे मंत्रजप. श्री स्वामी समर्थ ह्या तारक मंत्राचा जप कमीत कमी 3 माळी शांत चित्ताने नक्कीच करावा, मन एकाग्र करून. 3 माळी शक्य नसेल तर तुम्ही रोज 1 माळ सुद्धा जपू शकता. आता नंतर आहे पारायण. स्वामी चरित्र सारामृताचे 1, 2 किंवा 4 असे अध्याय वाचल्यास उत्तम. किंवा मग नित्य सेवेतील स्वामी पाठ हा सुद्धा वाचावा. नंतर शेवटी येते आरती. शेवटी श्री स्वामी समर्थांची आरती आहे जी तुम्हाला येत असेल ते, नाही तर मग जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था ही आरती करावी. आता नित्यसेवेमध्ये नंबर 4 आपण पाहूया. संध्याकाळची नित्यसेवा स्वामी समर्थांची कशी करायची. तर पहा, संध्याकाळच्या वेळेवर पुन्हा दिवा लावून श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. तुमच्याकडून शक्य असेल तेवढे. एरवी तुम्ही स्वयंपाक करताना दिवसभरात सुद्धा स्वामी समर्थांचे नामस्मरण करू शकता. आता नंबर 5 काही महत्त्वाचे नियम आहेत आणि टिप्स आहेत त्यामध्ये.
तर सर्वात प्रथम आहे विश्वास. हा फार महत्त्वाचा आहे. सेवा करताना स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असावाच, पूर्ण विश्वास ठेवावा. त्यानंतर आहे प्रार्थना. सर्वात शेवटी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर विश्वास ठेवून स्वतःच्या चुकांबद्दल स्वामी समर्थांना क्षमा मागावी आणि सर्वांच्या कल्याणासाठी सुद्धा प्रार्थना ही करावी. आता वेळ वेळ फार महत्त्वाची आहे. दुपारी 12 नंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जप करू नये असे मानले जाते. त्यामुळे ह्या काळात स्वामी समर्थांचा जप करू नये. शक्य करतील स्वामी हे सर्व नियम आणि तोडगे तुम्ही मनापासून एकाग्रतेने समर्पणापासून खरोखर केले तर स्वामी समर्थ तुम्हाला कधीच नाराज करणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सोबतच तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा मला नक्की कळवा. धन्यवाद.